काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आपल्यासोबत आहेत. ताई, दिवाळी सुरू आहे, फटाक्यांची आताशबाजी होते, राजकीय फटाके सुद्धा फुटताना पाहायला मिळत आहेत. कुठले फटाके तुम्ही वाजवत आहेत, कुठल्या फटाक्यांची मजा घेत आहे? नक्कीच सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कारण ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी राहो, सगळ्यांचं जीवन मंगलमय करो. आणि जसं तुम्ही सांगितलं की फटाक्यांपासून तर सध्या आता कळत नाही, कारण प्रदूषणाचा त्रास होतो, पण राजकीय फटाके येणाऱ्या काळामध्ये होतील नक्कीच. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता जसं जसं कॉर्पोरेशन इलेक्शन होईल, ज्या वेळेला लॉटरी येतील, त्याच्यानंतर बिलकुल फटाके दिसतील. पण मला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने राजकारण व्हायला पाहिजे. मी आता थोड्या वेळापूर्वी बोलताना तुम्हाला सांगितलं की राजकीय फटाके जे आहे ते खरं तर पूर्वी जास्त दिसायचे, ते पण त्याला पण एक वेगळं असं राजकारण, चांगलं असं राजकारण होतं. आता तर असं झालं की सर्रास दिवसाला रोज लवंगी फटाकडे फुटते कुठे ना कुठे. कधी कधी काहीच त्याच्यामध्ये नसतो, कधी कधी फुसका बारसुद्धा त्याच्यामध्ये दिसतो. पण मला अपेक्षा आहे की त्या ठिकाणी जो आहे येणाऱ्या काळामध्ये जी विचारधारा आहे, ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळी असा एक फटाका फुटेल की ज्यांना असं वाटतं की आम्ही सत्तेच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती काही करू शकू, त्यांना कधीतरी जनता त्यांची दाखवेल. आणि एक मोठा त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की एक रस्सी बॉम्ब म्हणा किंवा असा काही बॉम्ब फुटेल की जेव्हा जनता त्यांना झोपेतून उडवेल की असं नाही आहे की तुम्ही जसा विचार करता तसं होणार आहे. जनता यावेळी मुंबईसाठी वोट करेल, मुंबईच्या विकासासाठी वोट करेल, मुंबईला जो चांगल्या तऱ्हेने व्यवस्थापन देऊ शकतो. कारण तुम्ही आम्ही स्वतः मुंबईमध्ये फिरतो, आपल्या स्वतःला माहिती आहे की त्या ठिकाणी मुंबईची आज काय परिस्थिती आहे. आज मुंबईमध्ये अडीच 3 साडेतीन तास लोक ट्रॅफिकमध्ये असतात. आज जवळपास आपण बघितलं तर फक्त 500 बस चालू आहेत BSTच्या, बाकी सगळ्या त्या ठिकाणच्या आहेत त्या बसेस बंद झाल्या आहेत. आज प्रायव्हेट यंत्रणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या ठिकाणी चालवण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर जसं मी सांगितलं मगाशी की पाणी नाही आहे मुंबईकरांना मिळत आहे, पण पावसाळ्यात मात्र पाणी भरतं. नाले सफाई हा प्रत्येक वर्षीचा प्रश्न आहे, खड्डे हा प्रत्येक वर्षीचा प्रश्न आहे. पण मुंबई महानगरपालिका करते काय? PAPच्या संदर्भात आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. पाईपलाईन ज्या पाण्याच्या टाकल्या तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार चालतो. म्हणजे एकाच माणसाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे, म्हणून मंत्रालयातून जर फायली चालत असतील आणि त्याच्यामुळे जर मुंबईकरांच्या ठेवी किंवा मुंबईकरांचं जे पूर्णपणे जे हाल होत असतील, तर त्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की मुंबईकर यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मतदान करतील. आणि तो जो मोठा बॉम्ब असेल तो मला वाटतं खूप लोकांची झोप उडवणारा असेल. कारण खूप लोकांना असं वाटतं की जे भूमिका तुमची तयारी झाली का बॉम्ब फोडण्याची? अरे बिलकुल, आम्ही बिलकुल त्या ठिकाणी काम करणार. आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन जाणार, लोकांची मतं त्या ठिकाणी मांडणार. कारण शेवटी असं आहे की हा सगळा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतो. 4-4, 5-5 दिवस तुम्ही झोपडपट्ट्यामधले जर कचरे उचलले जात नसतील, घनकचरा व्यवस्थापन त्या ठिकाणी नसेल, एका मोठ्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी त्या ठिकाणी आता ती फाईट चालू आहे की जानेवारीपासून त्या मोठ्या, खरं तर माझी अपेक्षा आहे की पत्रकारांनी सुद्धा त्याच्यावरती खूप मोठा अभ्यास करावा. कारण ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे, जे पूर्वी लोकल लेवलला जायचं, एक तर दत्तक वस्तीचं कॉन्ट्रॅक्ट ते एका माणसाला देण्याचं प्लॅन चालू, याच्यामध्ये आम्ही मागे लढाई करण्याचं काम केलं. आता घनकचऱ्याचं काम जे आहे ते मोठ्या माणतीला, कंपन्या बदलायच्या पण व्यक्ती सेम. मुंबईमध्ये आजकाल एकाच व्यक्तीला मोठ्या प्रमाणामध्ये काम चाललेलं आहे. 1 आणि 2-3 लोक, मला वाटतं 3-4 लोकच आहेत जे मुंबईमध्ये काम करतात. ही मोनोपोली तयार केलेली आहे, ज्याच्यामुळे मुंबईकरांचं नुकसान होत चाललं आहे. आणि ह्या सगळ्या फायली मंत्रालयापर्यंत ठरवतात. मग त्याच्या व्हेरिएशन वाढवायचं 15% नाही ते 50-50, 60-60, 70-70% वाढवायचं आणि त्याला मंजुरी करायची. हे सगळ्या मुंबईची लूट त्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आणि मला अपेक्षा आहे की मुंबईकर यावेळी मुंबईसाठी मतदान करतील. आज मुंबईकर सगळ्या गोष्टीचा त्रास सहन करतात, प्रदूषणाचा त्रास सहन करतात, ट्रॅफिकचा त्रास सहन करतात. मेट्रो बोललं जातं, पण महत्त्वाची पब्लिक ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी तिचं व्यवस्थापन नाही, तिचं कॉर्डिनेशन नाही आहे. त्यामुळे सगळ्या मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतो, रोज जीवाशी खेळावं लागतं. ट्रेनमध्ये सकाळी माणूस घरातून निघतो. प्रश्न असा आहे की महायुती तुमच्या समोर आहे, मात्र महायुतीमध्ये अंतर्गत मोठा वाद पाहायला मिळतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकेमध्ये 16 बरोबर लढण्याची तयारी सुरू झालेली आहे. असं असेल तर तुम्हाला किती फायदा होईल? नाही, मला तर वाटतं की त्यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका बोलत जरी असले तरी शेवटी ठरवणार तर दिल्लीवाले आहेत त्यांचे. कारण दिल्लीच्या पुढे काहीच करू शकत नाहीत दोन्ही नेते त्यांचे तिकडचे, मला माहिती आहे. कारण शेवटी असं आहे की नरेंद्र मोदींमुळे सगळे सत्तेमध्ये आहेत, हे तर सत्य आहे. म्हणजे आता तुम्हालाही माहिती आहे की दोन्ही जे उपमहापौर जे आहे ते नरेंद्र मोदीमुळे, त्यामुळे ते ठरवणार, ते वरचे ठरवणार. जर स्वबळावर लढत असतील चांगली गोष्ट आहे, लढत असतील तरी चांगली गोष्ट आहे. कारण शेवटी लोकांसमोर त्यांचा खरा चेहरा गेलेला आहे की हे सत्तेमध्ये राहून ज्या तऱ्हेने भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम करतात. या ठिकाणी त्यांनी, म्हणजे मला सांगायला पाहिजे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई महानगरपालिकेची अवस्था काय झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचे टेंडर कोणाला गेलेत. त्यामुळे मला असं वाटतंय की हे दोघं जरी तिकडे तुम्ही म्हणताय ना की बाबा ते वेगळं लढले तर नक्कीच चांगलं आहे. शिंदेच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी पाहायला मिळते का भाजपचा त्रास होतोय, स्थानिक लेवलला जाहीर त्रास दिला जातो, असं वारंवार त्यांच्या नेत्याकडनं सांगितलं? आम्ही ऐकतोय, ठाण्यामध्ये ऐकतोय, नवी मुंबईमध्ये ऐकतोय.
आम्ही तर ऐकतोच आहे की त्यांच्यामध्ये आपापसामध्ये चालू आहे. आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही ऐकतो की त्यांच्यामध्ये आपापसामध्ये सीटच्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. ते चालू दे त्यांचं. त्यांचा प्रश्न असा आहे की त्या गोष्टीचा फायदा किती होईल हे दुसरी गोष्ट. पण आज परिस्थिती राजकारणामध्ये जर तुम्ही बघाल तर आज अशी परिस्थिती आहे की ते स्वतःच्या मर्जीने निर्णय घेऊ शकतात का एकनाथ शिंदे साहेब? नाही घेऊ शकत. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना दिल्लीचा विचार लागतं. दिल्ली कोणाला विचारावं लागतं त्यांना? देशाच्या पंतप्रधान किंवा देशाच्या गृहमंत्र्यांना विचारावं लागतं. त्यामुळे ते जर वेगळे लढले तर मग तुम्ही महाविकास आघाडी म्हणून तुम्ही वेगळे लढणार की आम्ही आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे की आमचा जो निर्णय तो आमचा तुम्हाला माहिती आहे निर्णय पक्षाच्या प्रोसिजरनुसार होतो. पहिला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, कारण आम्ही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये बघितलं की ज्या तऱ्हेने आम्हाला सीटा मिळायला पाहिजे होत्या त्या तऱ्हेने आम्हाला सीट्स मिळाल्या नाहीत. जे आमच्या मोठ्या नेत्यांना ऑलरेडी या गोष्टीबद्दल कल्पना दिलेली आहे. आमचं म्हणणं होतं की आम्हाला त्या ठिकाणी जे आहे त्या मुंबईमध्ये या सीटा न करता त्या मिळायला पाहिजे होत्या लोकसभेमध्ये, आणि विधानसभेमध्ये सुद्धा आम्हाला तेवढंच मिळायला पाहिजे होतं, कारण मुंबईमध्ये आमचं सुद्धा तेवढीच ताकद आहे. मुंबईमध्ये एकेकाळी आमच्याकडे 6 खासदार होते. आमच्याकडे जवळपास 20-25च्या दरम्यान आमदारसुद्धा मुंबईमध्ये निवडून येत होते. त्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं जे आम्ही सातत्याने आमच्या नेत्यांना कळवण्याचं काम केले त्या संदर्भामधला निर्णय होईल. पण आज अशी परिस्थिती आहे की आम्ही ज्या संविधानाला, कारण ज्यावेळेला महाविकास आघाडी झाली किंवा इंडिया अलायन्स झाली ती एका कॉमन मिनिमम प्रोग्रामावर झाली. कॉमन मिनिमम प्रोग्रामचा तो सगळ्यात महत्त्वाची लाईन जी होती, देशाचं संविधान आमचा पाया होता. जे पक्ष संविधान मानतात त्या पक्षावर जायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण जे पक्ष दमदाटी करतात किंवा जे पक्ष हातात कायदा घेतात त्यांच्याबरोबर जाण्याबद्दल आम्हाला विचार करावा लागेल, आणि तो कदाचित आम्ही करू जाऊ शकत नाही. कारण थोडक्यात मनसे नाही, जे लोक कायदा हातात घेणार त्यांच्यावर आम्ही कसं जाणार? कारण शेवटी प्रश्न असा आहे की शेवटी पार्टी म्हणून काम करताना आमची भूमिका एक आहे की देशाचं संविधान सर्वोपरी आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाऊन केलं पाहिजे. या मुंबईमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन त्या ठिकाणी मुंबईचा कसा विकास करता येईल याच्यावर भर दिला पाहिजे. तुम्हाला मागच्या विधानसभेत मनासारख्या जागा मिळाल्या नाही त्यामुळे तुमचे जास्त आमदार निवडून येऊ शकले. हीच भावना आता आहे की मनासारख्या जागा मिळायला पाहिजे आणि सोबळावर लढले गेलं पाहिजे? नाही, असं आहे की मनासारख्या जागा तर मिळाल्याच पाहिजेत ना, का नाही मिळायला पाहिजेत एक गोष्ट आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जो मिनिमम प्रोग्राम आमचा कॉमन ठरतो, जो इंडिया अलायन्सच्या माध्यमातून ठरला, किंवा आमचा तुम्हाला माहिती आहे की जो महाविकास आघाडीच्या वेळेला सुद्धा आमची पहिली बैठक झाली ज्याच्यामध्ये पहिला कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला, आणि ज्याच्या सगळ्यात महत्त्वाचा धागा होता हे देशाचं संविधान. आणि जर देशाच्या संविधानावरती कोणी हे करत असेल किंवा कायदे हातात घेण्याचं काम करतील त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. जे मी जसं सुरुवाती मगाशपासून सांगते की काही लोकांचं कामच आहे की आम्ही मुंबईकरांवरती बोलते, मुंबईच्या समस्यावर बोलते. प्रश्न असा आहे का तुम्ही जाऊ शकत नाही, पण मनसे आणि ठाकरे उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे एकत्र लढणार आहे, त्यामुळे साहजिकच आहे का तुम्हाला तुमचं वेगळं लढावं लागणार? नाही, ती परिस्थिती बघून ठरवू ना. काय असं असं काँग्रेस काय पहिला काय वेगळं लढले नाही असं तर नाही ना. मागील आधी तुम्ही जर बघितलं असेल तर मला सांगायला पाहिजे, भाजपा असेल किंवा शिवसेना असेल हे त्यावेळेला नेहमी एकत्र लढायचे, बरोबर आहे ना. त्यांचं त्यावेळी सरकार असताना ते, पण आम्ही एकटंच लढायचो मागील काळात. पण आमच्याबरोबर NCP असायची त्यावेळेला, NCP आणि आम्ही एकत्र लढायचो. असं झालेलं नाही आम्ही 227 जागा मागे पण लढलेलो आहोत असं तर नाही आहे ना NCP बरोबर घेऊन. तर मी आमची सगळीकडे संघटना आहे, आमचे सगळीकडे कार्यकर्ते आहेत. शेवटी असं आहे की पक्ष संघटनेमध्ये निर्णय जे असतात ते आम्हाला श्रेष्ठींना विचारावं लागतं, श्रेष्ठ निर्णय घेतात त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. जर पहिल्या फॉर्म्युलासारखं लढले तर तुम्हाला फायदा होईल, सगळ्यांना न्याय देता येईल? नाही, बरोबर. आमचं तर म्हणणं आहे की कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि कार्यकर्त्यांना न्याय दिला गेला पाहिजे. पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण कशा तऱ्हेने मदत करू शकतो हा विषय पहिला तर घेतला पाहिजे. दुसरा विषय, आपल्याला त्यांच्याशी विचारायची आपली विचारसरणी जमू शकते का, कारण शेवटी ही लढाई एकत्र लढायची असेल तर सर्वांचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असला पाहिजे, जे आपली त्यांच्याशी विचारधारा जमते का, हा सगळ्यात दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दोन्ही धर्तीवरती आम्ही जाऊन आमच्या श्रेष्ठींशी चर्चा करू, त्याच्यानंतर जो श्रेष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पण ॲज अ लोकप्रतिनिधी किंवा ॲज अ मुंबईचे अध्यक्ष तुम्ही जर मला म्हणाल तर मला ही भूमिका मी आज नाही, मी त्यावेळी सुद्धा मांडली होती जेव्हा माझी बाईट काढा, आजही मी मांडलीच आहे भूमिका आहे की लोकसभेमध्ये आम्हाला अपेक्षा होती की आम्हाला 3 जागा मिळाल्या पाहिजेत. आता 2 द्यायच्या होत्या तर त्यातली तुम्हाला दुसरी जागा द्यायला पाहिजे होती जी नॉर्थ मुंबईच्या ऐवजी. यासाठी मी ही गोष्ट बोलते, कारण शेवटी काँग्रेस पक्षाची पण त्यावेळेला मी सांगितलं 3 मतदारसंघामध्ये आमची पण ताकद होती, आणि आमचं म्हणणं असं होतं की त्यावेळेला इक्वल लढाई घेतली गेली पाहिजे. त्यावेळी 2चा निर्णय घेतला. मग आमदारच्या इलेक्शनला विधिमंडळात सुद्धा आम्ही सांगितलं होतं की बाबा आम्हाला XY काय. मग शेवटी असं आहे, पक्ष संघटनेमध्ये काम करताना संघटनेचा प्रमुख म्हणून आम्हाला पण हा विचार करावा लागतो की संघटनेला ताकद कशी देता येईल. तुम्ही कमी पडले का त्यात, तुम्हाला ज्या अपेक्षित जागा होत्या घेण्यासाठी, का पक्ष श्रेष्ठीकडनं आल्यामुळे तुम्हाला ते स्वीकारावं लागलं? त्याचा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की आम्ही आमची मतं मांडली, पण त्यावेळेला जी चर्चा झाली त्याच्यामुळे आम्ही आमची सांगितलं मतं की आम्हाला असं वाटतं की पुढच्या वेळेस जेव्हा अलायन्स होईल तेव्हा आपल्या पक्षाने सुद्धा त्या ठिकाणी जे आहे लढलं पहिलं पाहिजे. आणि आमचं असं म्हणणं आहे की
या माध्यमातून आम्ही जेव्हा ती लढाई लढली, जेव्हा लोकसभेची लढाई झाली किंवा विधानसभेची लढाई झाली, आम्ही आमची भूमिका त्यावेळी ठेवली. जी ते निर्णय झाले आणि शेवटी अलायन्समध्ये निर्णय कसा असतं की काय आपल्या मनाने होत नसतात, ते ठरवून निर्णय केले जातात. त्यामुळे येणाऱ्या काळात पण म्हणून मी सांगते तुम्हाला की निर्णय जो असेल तो वरून ठरवला जाईल. पण आमची भूमिका ही आहे, ॲज अ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून, ॲज अ संघटना प्रमुख म्हणून माझी भूमिका ही आहे की आमच्या संघटनेला ताकद मिळाली पाहिजे, पक्षामधल्या कार्यकर्त्यांना ताकद मिळाली पाहिजे. हे इलेक्शन कार्यकर्त्याचं आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद मिळाली पाहिजे. पण त्याचबरोबर आपली जी विचारधारेची मंडळी त्यांच्याबरोबर आपली अलायन्स झाली पाहिजे. जे देशाचं संविधान मानतात, जे देशाचा कायदा मानतात त्यांच्याबरोबर आम्ही राहणार. जे देशाचा कायदा मानत नाही, कायदा हातात घेतात त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही. ही भूमिका आम्ही आमच्या श्रेष्ठीने सांगू. जे संविधान मानत नाही त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही आणि हे कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं इलेक्शन आहे, त्यामुळे त्यांना विचारात घेऊन आम्ही आमची भूमिका पक्षश्रेष्ठीसमोर ठेवू आणि त्यानंतर निर्णय होईल असं वर्षा गायकवाड म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अरविंद सरसुने, एबीपी माझा, मुंबई.